नमस्कार, सुकांशीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण फणसाच्या बियांची भाजी करणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 250 ग्रॅम आठवू घेतले आहेत। फणसाच्या बियांना आमच्याकडे आठवू असं बोलतात। फणस खाल्ल्यानंतर त्याच्या बिया धुवून 10 ते 12 दिवस सुकवल्यानंतर त्याच्या साली अलगद निघतात। हे आठवू आहेत ते ओले आहेत, त्याच्यामुळे त्याची साल सहज निघणार नाही। आठवू पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ व एका ताटामध्ये काढून घेऊयात। मी गॅसवर पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं। त्या पाण्यामध्ये आपण हे आठवू आता ओतून घेऊयात। याच्यामध्ये आपण थोडं मीठ ॲड करून घेऊयात। तुम्ही पाहिजे तर कुकरमध्ये सुद्धा हे आठवू शिजवून घेऊ शकता। आठवू शिजेपर्यंत आपण त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। इथे मी अर्धी वाटी सुका खोबरा असा कट करून घेतला आहे। एक मोठा कांदा कट करून घेतला आहे। तिखटवाली मिरची आणि एक कमी तिखट अशा 2 मिरची घेतल्या। थोडी कोथिंबीर घेतली। ही कोथिंबीर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून घेतले। एक आल्याचा लहान तुकडा आणि 3 ते 4 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। 2 टेबलस्पून कच्चे शेंगदाणे, 1 टेबलस्पून सफेद तीळ घ्यायचे आहेत आणि इथे मी जे भाजलेले चणे असतात ते 2 टेबलस्पून घेतले आहेत। गॅसवर मी कढई गरम करत ठेवली होती। आता आपण शेंगदाणे, चणे आणि तीळ मंद गॅसवरती थोडे गरम करून घेणार आहोत। 1 ते 2 मिनिट आपण हे भाजून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता खोबरा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा। यामध्ये मी लसूण आणि आलं देखील ॲड केलं आहे। थोडं तेल ॲड केलं। खोबरा जळणार नाही याची काळजी घ्यायची, नाहीतर भाजीला आपला करपट असा वास येईल। खोबरा छान भाजला आहे। आता आपण एका प्लेटमध्ये खोबरा, लसूण आणि आलं काढून घेऊया। कांदाही आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आणि खोबरं ज्या प्लेटमध्ये आपण काढलं होतं त्याच ताटामध्ये आपण कांदा काढून घ्यायचा। टोमॅटो, मिरची ॲड करूया। त्याच्यावरती थोडं तेल ओतून त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतून घ्यायचा आणि ते देखील आपण ताटामध्ये काढून घ्यायचं। कांदा, टोमॅटो, खोबरं पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेऊयात आणि जे आपण शेंगदाणे, चणे, तीळ भाजले होते ते देखील आपण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे। आता मिक्सरमध्ये फिरवून याची फाईन प्युरी बनवून घेऊया। तर आपण जे वाटण तयार केलं त्याची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे। आपण जे आठवू शिजायला ठेवले होते त्यालाही छान उकळी आली आहे। आता आपण हे आठवू चेक करूयात। चमच्यामध्ये मी 1-2 आठवू घेते आणि सुरीने आपण आता तो कट करून बघूया। आठवू सहज कट झाला। तुम्हाला फोकने देखील हे आठवू प्रेस करून दाखवते। आठवू सहज स्मॅश झाला आहे। गॅस फ्लेम बंद करूयात आणि चाळणीवरती मी हे आठवू ओतून घेतले आणि त्यातील पाणी बाजूला करून घेतलं। हे आठवू आपण आता पाण्यामध्ये ओतून ठेवूया आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आपण याची साल अशा प्रकारे काढून घ्यायची आहे। आठवू शिजवून घेतल्यामुळे त्याची साल सहज निघत आहे, तुम्ही बघू शकता। मी तुम्हाला अजून एक आठवू सोलून दाखवते। तुम्ही बघू शकता सहज साल निघत आहे। मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली होती। याच्यामध्ये आपण आता 2 टेबलस्पून तेल ओतणार आहोत। तेल गरम झालं आहे। यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड करूया। एक खडे मसाले याच्यामध्ये ॲड करणार आहोत। इथे मी एक तेजपत्ता असा कट करून घेतला आहे, अर्धा चक्रफूल, 5 ते 6 काळी मिरी, 2 लवंग, 2 हिरवी वेलची आणि 1 तुकडा दालचिनीचा घेतला आहे। हे खडे मसाले आपण फोडणीमध्ये ॲड करून घेऊया। कढीपत्त्याची पानं मी धुवून घेतली होती, तीही आपण फोडणीमध्ये ॲड करून घेऊ। लाल तिखट मसाला 1 चमचा ॲड केला। गॅस फ्लेम लो ठेवली आहे। मसाला ॲड केल्यानंतर लगेच याच्यामध्ये वाटण ॲड करून घेऊया। वाटण फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं। वाटण फोडणीमध्ये व्यवस्थित परतून झालं आहे। आता आपण याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड करूया, म्हणजे मसाले तळायला लागणार नाहीत। आता या वाटणामध्ये आपण पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 1 चमचा धणे पावडर ॲड करून घेऊया। हे पावडर मसाले ह्या वाटणामध्ये आपण व्यवस्थित परतून घेऊ। एक उकळी आल्यानंतर आपण यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड करून घेऊया। वाटण व्यवस्थित शिजण्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवू। मी या ताटावरती थोडं पाणी ओतून घेते, म्हणजे जे वाटण आहे ते तळायला लागणार नाही। 2 मिनिटांनंतर आपण हे झाकण बाजूला काढून घेतलं। तुम्ही बघू शकता छान उकळी आली आहे। आता आपण याच्यामध्ये जे आठवू सोलून कट करून घेतले होते ते आता याच्यामध्ये ॲड करून घेऊया। ह्या फणसाचे बिया आपण मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घेऊया। कढईवरती फक्त 2 मिनिट आपण झाकण ठेवणार आहोत, म्हणजे जे आठवूचे बिया आहेत त्याच्यामध्ये मसाला चांगला शोषला जाईल। चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेऊ। आपण हे आठवू शिजवून घेतले होते त्याच्यामुळे फक्त आपण 2 मिनिटच झाकण ठेवणार आहोत।
पाव चमचा कसुरी मेथीची पावडर ॲड करू, कट केलेली कोथिंबीर ॲड करून घेऊ। तुम्हाला किती भाजी घट्ट पातळ पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी ओतू शकता, पण शक्यतो तुम्ही भाजी अशी घट्टच खा, खूप छान लागते। ही भाजी तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा वरण भाताबरोबर देखील खाऊ शकता। ही फणसाच्या बियांची भाजी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।